नमस्कार. आपण रोज देवांची मनोभावे पूजा करतो, पण ज्या वेळेला कुठल्याही कारणास्तव ती मूर्ती खराब झाली किंवा फ्रेम खराब झाली तर कुठलाही विचार न करता आपण कोणत्याही झाडाखाली ती मूर्ती ठेवून निघून जातो. त्या मूर्तीने किंवा फ्रेमने कधीतरी आपल्या देव्हाऱ्याची, आपल्या घराची शोभा वाढवलेली असते. मग ती थोडीशी खराब झाली किंवा अचानक त्या जागी दुसरी चांगली मूर्ती मिळाली असेल तर अचानक त्यावरची भक्ती कमी होते का, की आपली गरज संपलेली असते? जर कुठलीही मूर्ती पूजेयोग्य राहिली नसेल तर स्वतःच्या जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने त्या मूर्तीची व्यवस्था केली पाहिजे. देवी देवतांच्या प्रतिमा, मूर्ती आपल्या सर्वांच्या आस्थेचा भाग आहे. त्यामुळे असं रस्त्यावर किंवा झाडाच्या खाली ठेवून जाणं हे कितपत योग्य आहे? अशा तऱ्हेने आपण आपल्या देवी देवतांचा, आपल्या धर्माचा अपमान नाही करत का? याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. आपला धर्म आणि आपल्या देवतांप्रती असलेली आस्था ही आपणच जपायला हवी. आणि जर कोणी असं कृत्य करत असेल तर त्याला वेळीच थांबवावं. धन्यवाद.